एअरलाइन्सचं विमान हे आता धावपट्टीवरती उतरलेलं आहे आणि या ठिकाणी ही चाचणी खरं तर या विमानाची घेतली जात असल्याचं आपण बघतोय। याआधी लष्कराच्या विमानाची चाचणी घेण्यात आलेली होती आणि आता थेट इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाची ही चाचणी घेतली जाते। आज जर ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली तर अतिशय मोठी अचीवमेंट जी आहे आपण म्हणू शकतो ती खरं तर सिडकोला मिळणार आहे, कारण त्यानंतरच आता हे जे विमानतळ आहे ते नागरिकांच्या सेवेसाठी खुलं होणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर नवी मुंबई विमानतळ हा अतिशय मोठा आणि सरकारचा अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी आता इंडिगोचं विमान याचं लँडिंग आता नवी मुंबई विमानतळावरती केलं जात आहे। इंडिगोचं विमान नवी मुंबई विमानतळावरती आता उतरलेलं आहे। ही बातमी खरं तर अतिशय महत्त्वाची आहे, कारण नवी मुंबई विमानतळासाठी हा आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आपल्याला म्हणावा लागणार आहे, कारण या ठिकाणी ही चाचणी घेतली जाते आहे। अतिशय महत्त्वाची ही चाचणी पार पडणार आहे, कारण व्यावसायिक विमानाच्या लँडिंगसाठी आता तयार करण्यात आलेल्या टप्प्यात हे जे इंडिगो एअरलाइन्सचं विमान आहे ते आता उतरवलं जात आहे आणि आज जर हे विमान यशस्वीरित्या लँडिंग आणि टेक ऑफ या विमानानं केलं तर ही चाचणी अतिशय महत्त्वाची असेल आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा जो आहे तो आज पार केला जाणार आहे।